आणखीन इथे बरेचसे आईसवाले केक दिसत आहेत, पण हे माझ्या काहीच कामाचे नाही. गाईज, आज व्हॅलेंटाईनच्या दिवशी फायनली मी रिव्हील करते माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. हॅलो गाईज, कशा सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर गाईज बघू शकता मी आज घातली आहे डीमार्टवरून आणलेलं टॉप. कशी दिसते मी? आणि गाईज, व्हिडिओला आज कुठे स्किप नका करून, कारण माहिती आहे ना, मी आज रिव्हील करणार आहे माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. तर त्यासाठी स्टे ट्यून. गाईज, आम्ही आलोय कपड्याच्या दुकानाला पप्पांकडून मम्मीसाठी साडी घ्यायला. तर बघूया साडी कशी आहे. तर गाईज, फायनली हे 2 साड्या डन झालेल्या आहेत. गाईज, पप्पांच्या साईजचं एकच बरमुडा भेटलाय. आणखी एक आलाय, पण तो हे सुद्धा ब्ल्यूच आहे. यामध्ये मिक्स रेड आहे आणि ब्लॅक व्हरायटी आहेत, परंतु ब्लॅक आमच्या घरी चालत नाही म्हणून घेऊ नाही शकत. मम्मी काय करायचं सांग? ठीक आहे, ते रेड मिक्स असलेला एक ब्ल्यू घेऊया आणि ब्ल्यू मिक्स असलेला एक ब्ल्यू घेऊया, म्हणजे दोन्ही. टी शर्टच्या व्हरायटी सुद्धा आलेल्या आहेत. तर गाईज, मम्मी आणि पप्पांचं शॉपिंग झालंय डन. तर गाईज, शॉपिंग करून झालंय आणि मम्मीला आता खायचंय मच्छी. त्यासाठी आम्ही आलोय बघा मच्छी मार्केटला. मम्मी काय घेतेस? ते नाव काय त्या मच्छीचं? नाव काय त्या मच्छीचं? शेंगदा. गाईज, हे आहे अक्कलकोटचा कारण चौकचा एरिया आणि इथे आहे मच्छी मार्केट. एवढंच छोटंसं असं मच्छी मार्केट आहे अक्कलकोटचा. तर गाईज, यांनी ना एक केक कट करून दिलं होतं, मग त्यांना मी रिटर्न दिलं. म्हटलं की या दोन्ही गोष्टी मला अख्खं हवं आहे. आणखीन इथे बरेचसे आईसवाले केक दिसत आहेत, पण हे माझ्या काहीच कामाचे नाही आहेत. गाईज, माझी व्हॅलेंटाईन डेची सगळं तयारी झालं, म्हणजे शॉपिंगसुद्धा झालं. माझ्या ह्यांना कपडेसुद्धा घेतलं मी, माझ्या ह्यांना केक वगैरे सुद्धा सगळं घेतलं. परंतु एक प्रॉब्लेम झाला आहे की अजून मला गुलाब नाही भेटत आहे. संपूर्ण अक्कलकोट फेरी मारलं, पण गुलाब कुठेच नाही आहे. मग मला यावेळेस ॲडजस्ट करावं लागेल. गाईज, मम्मीसुद्धा आली बघा रताळे घेऊन. मला वाटलं भाजी बिजी काहीतरी घेशील, तू नुसती पिशवी भरून रताळे घेतलीस. उद्या उपवास आहे? अच्छा, मग ठीक आहे. बघा गाईस, पिशवी भरून रताळे. एवढे रताळे खाऊन मम्मी उपवास करणार आहे. गाईस, जाता जाता बॉडीची एनर्जी लो झाली म्हणून इथे आलो आहे उसाचा रस प्यायला. माझी सखी सुद्धा इतकं पेट्रोल नाही खात जितकं आहे ना आम्ही खातोय. लगेच लो होतो, लगेच काय ना काय लागतंच खायला प्यायला, खादाडे पिदाडे कुठले. गाईज, आम्ही उसाचा रस पिऊन घरी येत होतो आणि येताना ना रस्त्यात एक उसाचं गाडी थांबलेलं. तर बघा, उसाची पूर्ण पेंडी घेऊन आलोय, आत्ताच खायचं चालू. तर गाईज, फायनली सस्पेन्स रिलीज करण्याचा वेळ आलेला आहे. जे 2 दिवसापासून मी तुम्हाला सस्पेन्समध्ये ठेवते. खरं छाती धकधक होते. मी त्यांना दाखवणार आहे तुम्हाला. 1 2 3. गाईज, हे आहेत माझे आई बाबा, माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम, माझे देवता, माझं सगळंच. तर त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं काही गिफ्ट्स देऊया. हे घे मम्मी तुझ्यासाठी. वेलकम. उघडून बघा. हे तर तुझ्याच चॉईसनं घेतलेलं आहे. येते ना पप्पा साईज? आणि टी शर्ट बघा. हॅपी हॅपी फॅमिली, हॅपी हॅपी फॅमिली, हॅपी 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 फॅमिली. तर गाईस, हे सुद्धा आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे स्वीटी, काळी, लाल्या आणि चिन्नी. मस्त फ्रेश वाटतंय गाईस. पुण्यातून आलो होतो ना, तर गरिबांचं तेवढं छोटंसं व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन झालं गाईस. पण आहे ना, मी एक गोष्ट ऑब्झर्व करते, सकाळपासून कोणीच मला व्हॅलेंटाईन डे विश नाही केलं, नाही कोण मला गिफ्ट दिलंय, आणि मम्मी पप्पा सुद्धा नाही. मम्मी, मग मला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट? अगं, तुला जेलमध्ये दिलो आम्ही, अजून काय गिफ्ट पाहिजे? गाईस, व्हिडिओला करू इथे सेंड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.